नमो बुद्धाय मित्रांनो. अहमदाबाद प्लेन क्रॅश घटना सर्वांनाच माहीत आहे. या घटनेने प्रत्येक मानवाचे मन हळहळले. या घटनेची दाहकता एवढी भयंकर होती की पाहणाऱ्याचे मन पिळवटून निघेल. आपण आपल्या मनशांतीच्या परिवारातर्फे या घटनेत मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. या प्लेन क्रॅश नंतर सामान्य माणसात एक प्रकारची नैराश्य पाहायला मिळाले. बरेच प्रश्न सामान्य माणसाच्या मनात उत्पन्न झाले, जसे की ही घटना का घडली, या घटनेत मरण आलेल्यांचा काय दोष, निदान त्यात जे चिमुकले गेले त्या निरागस लहान मुलांचा तरी काय दोष, त्यांना काय एवढ्या भयानक प्रकारे आगीत होरपळून मरण आले. आपल्या ह्या सर्वांच्या मनात हे न असे अनेक प्रश्न उद्भवले असणारच. आणि मग तेव्हा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की कर्म हे कसे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कर्माचे परिणाम कसे भोगावे लागतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाच्या वाचनाचा भाग 74 चे वाचन ऐकले असेल तर त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की कुठलीही घटना ही एकतर मानवनिर्मित असते किंवा निसर्ग निर्मित असते, आणि अशा कोणत्याही घटनेचा परिणाम एकतर जो व्यक्ती ते कृत्य करतो त्याला भोगावे लागते किंवा कधी कधी त्याचा परिणाम दुसऱ्यांना सुद्धा भोगावा लागतो. आणि म्हणून जर सर्वांनी जागरूक राहून आपापली कार्ये किंवा जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडली तर कुणालाच त्रास होणार नाही व सर्व लोक सुखी होतील. अशीच एक दुसरी घटना म्हणजे पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना. त्या घटनेला सुद्धा हे तंतोतंत फिट होते. तुम्ही जर भाग 74 ऐकला नसेल तर तो जरूर ऐका. भगवान बुद्धांची शिकवणच आज या जगाला वाचवू शकते. भगवान बुद्धांचा उपदेश असा की कुशल कर्म करा म्हणजे नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल, कारण कुशल म्हणजे चांगल्या कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांत म्हणजे कर्मसिद्धांत नेमका काय आहे ते समजून घेतले पाहिजे व तो अनुसरला पाहिजे. आणि आता शेवटी अहमदाबाद प्लेन क्रॅश मध्ये मृत्युमुखी पावलेल्यांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया व या घटनेमुळे प्रभावित झालेल्यांसाठी मंगल मैत्री करूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल